पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकास तसंच सुशासनाला बिहारच्या जनतेनं कौल दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत बातमीदारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते। राहुल गांधी संविधानिक संस्थांचा अपमान करत राहतील तोपर्यंत काँग्रेसची अवस्था अशीच राहील। काँग्रेस सत्य स्वीकारणार नाही तोपर्यंत त्यांचं पतनच होईल असं ते म्हणाले। पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे। सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं, जनतेच्या मॅन्डेटला विरोध करणं, कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे, आमच्या मताचा अपमान आहे। त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल। आज आपण बघा, एकीकडे आरजेडीची तर हालत खराब झालीच आहे, पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे। काँग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे। मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोअर त्या ठिकाणी आलेला आहे। राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला, त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत। बिहारच्या निकालानंतर राज्यातल्या मतदारांचा महायुतीवरचा विश्वास वाढला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।